राजकीय वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, त्यानंतर त्याच्या पाठीशी ही भूमिका होती का की या सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपण सर्व्हायव्हल केलं पाहिजे, विचारधारे थोडी बाजूला राहिली तरी हरकत नाही, पण सर्व्हायव्हल प्रादेशिक पक्षांचं महत्व. नक्कीच दादांची ती नक्कीच भूमिका होती. त्यात अजिबात कसल्याही प्रकारचं दुमत नाही. दादांना नेहमी असं वाटायचं की प्रादेशिक पक्ष हे मोठे झाले पाहिजेत. प्रादेशिक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला असेल किंवा नेत्याला असेल आपल्याला न्याय देता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने दादा नेहमी आग्रही असतात. त्या अनेक कार्यकर्त्यांना मोठी मोठी पदं देत होते, ज्यांचे सामान्य कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम दादा करत होते. ते दादा गेल्यामुळे खऱ्या अर्थानं राज्याचं नुकसान झालेच आहे, पण आमच्या पुणे जिल्ह्याचं आणि इंदापूर, बारामती तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. बारामतीमध्ये पाहिलं तर बारामतीचा विकास पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की दादांची कामं आणि दादांचा जो विकास आहे तो अतिशय एक नंबर होता. आणि या दादाच्या या दुःखद घटनेनं पूर्ण बारामती नाही पूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाच्या डोंगर कोसळलेला आहे आणि दादा पुन्हा येतील असं प्रत्येकाला वाटतं. ही घटना खरी नाही का काय अशा प्रकारचं ती भावना आहे. पण मंदार सर, आपण एका गोष्टीबद्दल बोलूया. मला वाटतं सगळे मान्यवर पाहुणे पण त्याच्याबद्दल बोलतील. मला तुमचं मत हवं आहे मंदार सर याबद्दलचं, की अजित पवार यांनी जी राजकीय भूमिका घेतली त्या राजकीय भूमिकेमध्ये इतर पक्षांची जर तुलना केली तर त्यांनी भाजपच्या सोबत तात्विक काहीशी तडजोड करून आपल्या अस्तित्व कायम टिकवण्याची जी भूमिका त्यांनी घेतली, प्रॅक्टिकल पॉलिटिक्सची जी त्यांनी भूमिका घेतली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, नक्की त्या वेळेच्या तडजोडी म्हणता येतील, विलास त्या राजकीय तडजोडी असतील आणि त्या राजकीय तडजोडी निश्चित अजितदादा यांनी केलेल्या आहेत. त्यांना अनेक प्रकारे खिंडीत पकडल्याचं आपल्याला माहिती आहे. अनेक प्रकारे समोरून त्यांच्यावरती कशा प्रकारे दबाव आणले गेले तेही आपल्याला माहिती आहे. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अजित पवार हे एवढे उमदे राजकारणी होते की त्यांनी त्यांचं स्वत्व त्या अर्थाने जपून सुद्धा एका अतिशय विभिन्न अशा विचारधारेच्या बरोबर स्वतःचं राजकीय अस्तित्व जमवून घेणं हा सुद्धा खूप मोठा प्रयोग होता एक प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही आहे. हा प्रयोग नुसता प्रयोग नव्हता, तर त्यांनी तो चांगल्या प्रकारे आत्मसात केला होता. त्यांची गरज ही सर्वाधिक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी सातत्यानं म्हटलेलं की माझा दिलदार आणि जवळचा मित्र गेला. त्याचा अर्थ असा होता की देवेंद्र फडणवीस यांना एक अजित पवार माणूस म्हणून, राजकारणी तर ते होतेच पण त्यावरून माणूस म्हणून सुद्धा तेवढेच ते विश्वासाचे वाटत होते स्वतःच्या सोबत राजकारण करत असताना. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय असतील ते निर्णय कदाचित तात्कालिक निर्णय असावेत असं मला वाटतं. कालांतराने त्या निर्णयामध्ये काही बदल घडवू शकले असते, कदाचित नजीकच्या काळात झाले असते. कारण अलीकडच्या काळात जी चर्चा सुरू झाली होती की पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे, या खास करून ज्या निवडणुकांच्या प्रचारासाठी ते चालले होते, आज सकाळी जे तिकडे गेले होते त्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या होत्या. वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. कदाचित पुढच्या 10-15 दिवसामध्ये आपल्याला कळलं सुद्धा असतं की खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचा जो परिवार आहे, राजकीय परिवार जो आहे तो एकत्र येणार आहे. त्या अर्थाने अजित पवार यांनी ती जी एक जी लवचिकता जी आहे, ती कसरत करण्याची क्षमता जी आहे राजकारणामधली, ती दाखवली होती असं मला वाटतं. हां, निश्चितच. मला तेच विचारायचं आहे आता. आवटे सर, खरं तर अजित पवारांच्या निर्णयामुळे निश्चितपणे कुटुंबामध्ये काहीसं अंतर पडलेलं होतं, पण अजित पवारांच्या पुढाकारामुळे दोन कुटुंब एकत्र आले, त्यांनी 2 पावलं पुढे टाकली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींच्या बद्दल बोलताना, पवार साहेबांच्या बद्दल बोलताना कधीही त्यांनी त्या गोष्टी ज्या राजकीय होत्या त्या केलेल्या नव्हत्या, ते पथ्य पाळलेली होती. आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा घड्याळाचा प्रचार करण्यापर्यंत हे 2 पक्ष एकत्र आलेले होते. म्हणजे आता एका चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक ते लढवत आहेत. अशा वेळी जेव्हा शरद पवार यांचं वय होणं आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची झालेली ही एक्झिट, म्हणजे आपण म्हणू की प्रधान जो आहे या पटावरचा तो प्रधान बाजूला लावलाय. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं, कुटुंबाच्या आणि पक्षाच्या पातळीवरची पुढची लढाई काय असेल? मला वाटतं त्यावेळी आपण जरा सावकाश बोलूया, कारण काय की हा शोक इतका अनावर झालेला आहे की आता सध्या किमान त्यांचं मूल्यमापन जरा नीटपणे केलं पाहिजे. फार काही करायची गरज नाहीये. पण मला विलास असं वाटतं ना, मुळामध्ये अजित पवार हा नो नॉनसेन्स पॉलिटिशियन होता. नो नॉनसेन्स म्हणजे तुम्ही बघा, अजित पवारांची कुठलंही भाषण काढून, अजित पवारांनी कधीही जातीय विधान केलं नाही. अजित पवारांनी कधीही धार्मिक विधान केलं नाही. कधीही धर्मांधता वाढेल, जातीय ताण वाढेल अशा प्रकारचं कधीही विधान नाही.
अजित पवार हो. कायम बोलत गेले कामं ठरू शकतात. मगाशी मी तो मुद्दा सांगत होतो की शेती सहकाराची सगळी पार्श्वभूमी आणि तरीही पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या दोन विकासाच्या अनुषंगाने जे अजित पवारांनी हम्म. केलं आहे म्हणजे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की मुळामध्ये अजित पवारांनी ज्या प्रकारे पिंपरी चिंचवड नावाच्या शहराचा जो काही विकास आहे, विरोधक सुद्धा ते मान्य करतात की हे शहर उभं राहील ते केवळ आणि केवळ अजित पवारांच्या दृष्टेपणामुळे, अजित पवारांच्या व्हिजनमुळे. हम्म. पुणे शहरामध्ये सुद्धा कामाच्या अनुषंगानं अखंड बोलणं जे आहे तो मुद्दा कामाच. मला एक सांगा, असा कुठला नेता आहे हो जो जातीचा विचार जातीचा उल्लेख करत नाही, धर्माचं राजकारण करत नाही, अर्ध्या रात्री सुद्धा तुम्ही फक्त सांगितलं लगेच तत्पर आहे, कामाच्या खरंय. अनुषंगानं तत्पर आहे, जे म्हणेल ते करतो आहे, तडफ आहे, धडाका आहे, महाराष्ट्राचा पूर्ण आवाक आहे, प्रशासनावर पूर्णपणे पकड आहे, सगळ्या लहान सहान गोष्टींची इत्यंभूत माहिती आहे. हे सगळं करणारा म्हणजे एक लक्षात घ्या, मला असं वाटतं की अजित पवार हे ट्रू स्टेट्समन. खरा स्टेट्समन कसा असावा तो अजित पवारांसारखा असावा. संसदीय सगळी शिस्त, हम्म. दरम्यानच्या काळामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या, पण संसदीय शिस्त एक लक्षात घ्या. मुख्यमंत्री बदलले, हम्म. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, डीसीएम मात्र अजित पवारच. पण सगळं असताना पण जो एक डेकोरम असतो, संसदीय शिस्त असते, त्या सगळ्या शिस्तीमध्ये काम करत आणि फायलीचे गुंते कसे सोडवायचे आणि ते कामाला कसे लावायचे हे सगळं कळणार, ही सगळी समज असणार, हे जे आहे ना विलास, मला हो. असं वाटतं की अजित पवारांचं हे प्रचंड मोठेपण आहे. हा एक मुद्दा आहे. आता तुम्ही जो विचारता अजून एक लक्षात अजून घ्या. अजून मुळामध्ये एक गुण दादांचा त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोललो नाही. मला वाटतं त्याच्याबद्दल मला पराग करंदीकर सरांना विचारायचं आहे. सर, काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. एक सामान्य एक कार्यकर्ता असतो, तो कार्यकर्ता येऊन घरातले कौटुंबिक वाद सांगतो. त्याच्या भावाची बायको कोणासोबत तरी लव्ह मॅरेज करून पळून गेली आणि ते अजयदादा इतके शांतपणे त्याला ऐकतात, बाजूला पियला बोलून घेतात आणि त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्या घरातला तो अंतर्गत प्रश्न काय आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं हे